नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये लग्नानंतरच्या विधी तिथे पार पडत आहेत आणि सगळेजण एकमेकांना बघून शॉक आहेत. नंदिनी, काव्या, पार्थ आणि जीवा, की त्यांचं एकमेकांसोबत लग्न नव्हतं. वेगवेगळ्या जोड्या झालेल्या आहेत. सगळे शॉक आहेत. कसं रिएक्ट करायचं काही कळत नाहीये आणि इथे अ, वसुआत्या आणि रम्या दोघंही आगीमध्ये तेल टाकायला रेडी आहेत. त्या वरवरून त्यांना टोमणे देत आहेत आणि त्यांना रिअलाईज करून देत आहेत, की लग्न नंदिनी आणि पार्थचं होणार होतं, पण झालेलं उलटं आहे आणि वेळोवेळी प्रत्येक वाक्यामध्ये त्यांना टोमणे देत आहे, ज्यामुळे चौघेही खूप हर्ट होत आहेत. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय-काय झालंय. आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा स्टार्ट होते, की काव्या आणि पार्थचा गृहप्रवेश होतो. त्यानंतर जीवा येतो आणि मानिनी म्हणते, "जीवा, आता तुम्ही दोघं या." तेव्हा काव्या आणि पार्थ मागे वळून बघतात. बघतात तर काय, तिकडे जीवा नंदिनीसोबत येतोय हे बघून त्या दोघांना खूप शॉक बसतो, की नेमकं हे काय झालंय आता? आतापर्यंत जे झालं ते कमी होतं, की आता हे अजून एक नवीन शॉक. तर मानिनी म्हणते, की जीवा आणि नंदिनीचं लग्न झालेलं आहे आणि तसंच काव्य आणि पार्थ त्याच्या जवळच्या दारामध्ये येतात. काव्या जी लक्ष्मीची पावलं असे घरामध्ये आणले होते, ते उलटे जातात. तिचे कुंकवाचे पाय आणि ती नंदिनी आणि जीवाला बघतच राहते. जीवा पण काव्याकडे रागाने बघतोय, कारण त्याला अजूनही राग आहे, की काव्याने त्याच्या प्रेमासाठी स्टँड नाही घेतला वगैरे. तिकडे पार्थ पण खूप तुटलेला आहे, की त्याचं लग्न नंदिनीसोबत होणार होतं, पण आता त्याच्या लहान भावाचं लग्न तिच्यासोबत झालेलं आहे. तो आता हे सगळं कसं सहन करेल? आणि नंदिनी पण खूप जास्ती दुःखामध्ये आहे. त्यानंतर पार्थ त्याच्या आई-बाबांना जाब विचारतो, की "आई-बाबा हे काय झालेलं आहे?" तर आई-बाबा तिथली परिस्थिती सांगतात, की नंदिनीवर सगळे आरोप लावत होते. तिच्या अब्रूची बेइज्जती वगैरे करत होते. त्यामुळे स्वतःहून जीवा समोर आला आणि त्याने नंदिनीचा हात पकडला. नंदिनीशी लग्न करायला तो स्वतःहून तयार झाला. "आम्हाला कोणालाच ते सुचलं नाही, ते जीवाला सुचलं. आतापर्यंत आम्ही तुझ्या समजूतदारपणाचा प्राउड फील करत होतो, परंतु जीवाने जे समजूतदारपणा दाखवलेला आहे, मोठेपणा दाखवलेला आहे, त्यावर आम्हाला त्याचा अभिमान आहे." काव्याला हे कळतं, की जेव्हा तयार झाला, तेव्हा ती अजूनच खूप तुटते. समोर असलेला बास तिच्या हाताने तुटून जातो. सगळेच खूप तुटलेले आहेत. कोणालाच काही सुचत नाहीये, की काय करावं? त्यात रम्या नंदिनीला गृहप्रवेशाच्या टाईमाला उखाणा घे वगैरे म्हणते आणि अजूनच टोमणे देते. काव्याला म्हणते, की "तू तुझ्या नवऱ्याजवळ उभे राहा. तुम्ही चौघेही छान उखाणा घ्या" वगैरे. तेव्हा मानिनी म्हणते, की "आता हे सगळं आपण विसरूया आणि नवीन जे झालंय, जे आता सत्य आहे त्याला मानून आपण नवीन सुरुवात करूया" वगैरे. तर तिकडे रम्या तेच म्हणते, की "तुम्ही उखाणे घ्या." तर तिला सगळे रागवतात आणि म्हणतात, की "परिस्थिती काय आहे आणि तुझं काय सुरू आहे?" त्यानंतर नंदिनी गृहप्रवेश करते आणि पार्थची छोटी आत्या नंदिनीला म्हणते, की "तू तरी जरा जपून गृहप्रवेश कर. तुझ्या बहिणीने काव्याने तर पार देवघरापर्यंत कलश नेला होता." आणि ती जीवाला म्हणते, की "तू तर स्वतःहून लग्नाला तयार झालायस ना, मग ॲटलीस्ट तू स्माईल तर कर. ॲटलीस्ट तिचा हात पकडून तर तुम्ही गृहप्रवेश करा दोघंजण." तेव्हा मग जीवा नंदिनीसाठी हात हात पकडतो नंदिनीचा आणि दोघंही हात पकडून घरामध्ये गृहप्रवेश करतात. जे बघून काव्य आणि पार्थ दोन्हीही खूप तुटून जातात ते बघून, की नंदिनीचा हात आता दुसऱ्याच्या हाती आहे आणि काव्या पण तुटते, की जीवाचा हात आता नंदिनीच्या हाती आहे. दोघेही गृहप्रवेश करतात, आतमध्ये येतात आणि त्यानंतरच्या आपण बघतो, की लग्नानंतर गृहप्रवेशाच्या नंतरचे जे खेळ असतात, ते खेळायला इन्सिस्ट करते आत्या आणि बाकीचे लोकं. त्याच्या आधी छोटी आत्या हे दाखवून देते, की लक्ष्मीचे उलटे पाय आलेले आहेत, हे तर अपशकुन आहे वगैरे. ती सीन तिथे उभा करते. परंतु मानिनी सांभाळून घेते आणि म्हणते, की परिस्थिती काय आहे? चौघांनी कुठल्या परिस्थितीमध्ये लग्न केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शकुन अपशकुन मानायची काही गरज नाहीये. आणि तिथे उलटे पाव पुसून लावायला लावते. त्यानंतर सगळेजण आतमध्ये बसतात आणि रम्या आणि वसुआत्या इन्सिस्ट करते, की खेळ खेळायलाच हवे. आता सगळे लग्न जर रीतीभातीप्रमाणे झालेलं आहे, त्याचा अर्थ आता खेळ पण रीतीभातीप्रमाणे व्हायला हवं. कुंकवाच्या पाण्यामध्ये अंगठी शोधणं काय, अजून वेगवेगळ्या विधी करणं जरुरी आहे वगैरे. त्यामुळे त्या दोघांना एकसोबत असं बसवतात, जिथे नंदिनी, अ, जीवा, नंदिनी, काव्या आणि पार्थ असे बसतात आणि चौघंही एकमेकांकडे बघत राहतात, की काय काही सुचत नाहीये, काही कळत नाही आणि फ्लॅशबॅक आठवत राहतात, की लग्न कोणाचं होणार होतं. जीवा आणि काव्या पण त्यांचे फ्लॅशबॅक, त्यांचे प्रेमसंबंधामधले जे सीन आहेत ते आठवत राहतात आणि भलतंच होऊन बसलेलं आहे. तर सगळेजण असे इन्सिस्ट करत आहेत, फोर्स करत आहेत, स्पेशली रम्या आणि वसुहत्या. त्यामुळे काव्या खूप जास्ती भडकलेली आहे आणि ती अशी भडकून उभी राहते आणि म्हणते, की "तुम्हाला कळत आहे ना, की आम्ही चौघं कुठल्या परिस्थितीमध्ये आहे वगैरे." ते वसुहत्यावर भडकते ती आणि म्हणते, की "मला कुठलाही खेळ नाही खेळायचा आणि एवढंच तुम्हाला जर खेळ खेळवायचा असेल तर तुमच्या मुलीला बसवा इथे पार्थजवळ." अशी ती म्हणते आणि ती भडकते. तेव्हा वसुहत्या म्हणते मानिनीला, की "मानिनी, बघ तुझी थोरली सून कशी वागत आहे. तिच्या आई-वडिलांनी तिला काही शिकवलंच नाही, की मोठ्यांशी कसं वागायचं, बोलायचं वगैरे." ते पाहून नंदिनी पण उभी राहिलेली आहे आणि ती काव्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता त्यांचं पण इक्वेशन खूप विस्कटलेलं आहे. त्यामुळे आता बघणं इंटरेस्टिंग असणार आहे, की नेमकं हे कसे चौघं एकमेकांसोबत कसं एक बॉन्ड करतात, कसं इक्वेशन राहते आणि कसं सामावून घेतात. त्यानंतर इथेच आपण बघतो, की एपिसोड पण संपतो आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये जेव्हा आपण बघतो, की रम्या तिथे काम करत आहे. रम्या सगळ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तिकडे छोटी आत्या पण भडकवण्यात लागलेली आहे. ती काव्याला म्हणते, की अ, खेळ वगैरे खेळायला इन्सिस्ट करते. पार्थच तुझा नवरा आहे, हे मानून घे असं वगैरे ती इन्सिस्ट करते. काव्या म्हणते, की "नाही, मी कधीच खेळ खेळणार नाही किंवा मी ह्या लग्नाला मानत नाही" असं वगैरे म्हणते. तिकडे रम्या पण नंदिनीला सांगते, की तुम्ही नेमके आलेच होते. तोपर्यंत पार्थनी काव्याला सिंदूर लावलं नव्हतं, कुंकू लावलं नव्हतं. परंतु तू आली आणि लगेच पार्थनी काव्याला कुंकू लावलं. तर ती असं गलतफहमी तिथे मांडण्याचा किंवा गलतफहमीला, मिसअंडरस्टँडिंगला जन्म घालते. तर दुसरीकडे रम्या पार्थकडे पण जाते आणि म्हणते,
ती बावळट आहे, ती कशी तुला सोडून गेली, कोण इतक्या हँडसम मुलाला असं लग्नातून सोडून पळून जातं वगैरे. त्यामुळे आता ह्या रम्याने भरलेल्या मिसअंडरस्टँडिंग खरंच हे लोकं मानतील का? खरंच एकमेकांबद्दल त्यांचा द्वेष वाढेल का? आणि काय होणार आहे ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि नेक्स्ट एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक